नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर आज आपण रोस्ट कोणाला करणार आहे ते थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल। तर हा भाऊ इंस्टाग्राम वरती पाठीचा कणा नसल्यासारखे नाचायची व्हिडिओ बनवतो आणि तिथं घन करून मन भरलं नाही म्हणून YouTube वर येऊन प्रँक व्हिडिओज बनवतो। तर त्याचे प्रँक व्हिडिओज हे प्रँक व्हिडिओ नसून हाणामारीचे व्हिडिओ असतात। कारण कधीतरी हा याच्या भावाला जाऊन मारतो, कधी याचा भाऊ याला जाऊन मारतो, कधी त्याची आजी स्वतःच्या कानाखाली मारून घेते, कधी हा भाऊ त्याच्या बायकोच्या सटकन कानसाड्यात ठेवून देतो। तर जेवढी मारामारी सिरियल मध्ये झूम करू दाखवली जात नाही त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या व्हिडिओ मध्ये केली जाते। तर कसा विषय माहितीये का, युट्यूबला व्ह्यूज यावा म्हणून भाऊ घरात भांडण करतो। कारण साधे सुद्धा व्हिडिओ पाहणं लोकांना आवडत नाही ना, लोकांना लागतो मिर्च मसाला। मग भाऊ काय करतो, सप हाणायची नुसते सगळी। तर याचा कसा विषय झालाय माहितीये का, सरकारने कशी लाडकी बहीण योजना राबवली तसं भाऊ वर्षात 3दा भांडणाची मोहीम राबवतो। म्हणजे कसं, एकदा भांडण झालं की 1 महिना ते भांडणाचे व्हिडिओ टाकायचे, 10-12 व्हिडिओ होतात। पहिलं दाखवायचं की सगळा सुखी परिवार आहे, दुसऱ्या व्हिडिओत दाखवायचं की हाणामारी झाली, तिसऱ्या व्हिडिओत कोणतरी घर सोडून जाणार, चौथ्या व्हिडिओत त्या माणसाला फोन करून हा बोलणार आणि त्या फोनची रेकॉर्डिंग सुद्धा व्हिडिओला टाकणार। नाही म्हणजे करायचंच असेल तुम्हाला, हे स्क्रिप्टेड वगैरे नसेल तर तुम्ही नॉर्मली पण कॉल करून बोलू शकता, पण नाही, व्ह्यूज आणि पैसा। आणि मग एवढं सगळं झालं की पुन्हा एकदा एकत्र यायचं, झाले व्हिडिओ, आले पैसे, की अजून थोडे दिवस एकत्र राहायचं, पुन्हा तोच कार्यक्रम चालूच। आणि ही बाई कुशल वर तोंड करून म्हणते की आम्हाला नजर लागली। तुमचं भांडण जोपर्यंत घरातल्या घरात आहे तोपर्यंत ते ठीक आहे, जर तुम्ही ते सोशल मीडियाला टाकलं तर 10 लोक तुम्हाला काहीतरी बोलणार आहेत। आता यांच्या व्हिडिओ खालच्या मी कमेंट वाचल्या, काय कमेंट होत्या, इथं लोक घरातल्या भांडणाचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्या लावून घेतात आणि हे काय करतात, रेकॉर्ड करू युट्यूबला टाकीतात। आता यांचा कसा विषय झालाय माहितीये का, मला नाही घाबरून मी कुणाला घाबरू। ज्या भोया भाबड्या लोकांना यांचा व्हिडिओ पण असं वाटतं की यांच्यात खरंच भांडणं चालू आहेत, त्या बिचाऱ्या गोंडस माणसांचा गोंडस गैरसमज मला दूर करायला नक्कीच आवडेल। हे सगळं स्क्रिप्टेड असतं, ह्या लोकांवर विश्वास ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे। आणि जरी खरं असलच तरी ते त्यांनी युट्यूबला टाकणं काही योग्य नाहीये। आणि युट्यूबला टाकतात म्हणजे 100% ते स्क्रिप्टेडच असणार आहे, कारण कोण फोनवर बोलताना रेकॉर्डिंग करून पार युट्यूबला टाकेल ना। बाकी ते एका क्लिपमध्ये खरंच लय जोरात मारले तिला, नाही म्हणजे स्क्रिप्टेड जरी असलं तरी सगळा राग काढून घेतलाय भावानी। तर एडिटर लावा पुन्हा एकदा मग ती क्लिप। चला तर भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।